धुळ्यात आजपासून बालनाट्य महोत्सवात सुरुवात. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे होणाऱ्या 22व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचं प्राथमिक फेरीला सोमवारी आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी भाऊसाहेब हिरे भवन या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. त्याचं उद्घाटन करण्यात आले. तर दिनांक 12 ते 14 जानेवारी 3 दिवसाच्या कालावधीत शहरात बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून एकूण 19 नाटके या ठिकाणी विविध शाळा व संस्था सादर करणार आहेत. तर त्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने या पहिल्या दिवशी आज विद्या विनयन शोभते या ठिकाणी नाटक पार पडले. त्यानं काही चुकल्यास समस्व, आनंदोत्सव, धरती संघ, रंगबिरंगी, AI शॉप की वरदान आणि सायंकाळी 5ला इलियन्स द ग्रेट ही नाटकं पार पडणार आहेत. तर दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी 13 मेरा सपना, TV शो अपना, व्हॉट्सअपचा तमाशा, वाघोबा, हॅलो रोबो, राजकन्येने केला बंड, राजा झाला थंड आणि शहाण्या पुस्तकांचा संघ आणि कस्तुरी या नाटकांमधून चिमुकले या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत. तर दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी समारोप होणार असून या अंतिम दिवशी सकाळी पडसाद, दुष्काळ, अजब लोखंडाची महान गोष्ट, समरत्ने म्हणजे वाघाचे पंजे आणि जाईच्या कड्या ही नाटके सादर होणार आहेत. तर स्पर्धेसाठी रत्नाकर रानडे, अमोल ठाकूर, आर्या शर्मा, रेखा बारी, आसिफ अन्सारी, हनुमंत सुरवसे, संकेत तांडेल यासारख्या लेखकांनी संहिता लिहिल्या असून केदार नाईक, मनीषा कुलकर्णी, जागृती ठाकरे, माधवी तेले, सुनील पवार, कोमल रेलन, शर्मिला निकुम, अर्चना पाटील, सावंत, रणजित शिंदे, वैशाली जमादार, विनोद बागुल, आशिक काटे, कुणाल खैरनार, स्वराज सावंत, किरण पगार यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी ही नाटके बसविली असून प्रेक्षक आणि विद्यार्थिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अतिशय उत्साहात या बालनाट्य महोत्सवात सुरुवात करण्यात आली. पाया मजबूत असला पाहिजे आणि बालरंग परिषदेचं आता हेच उद्दिष्ट आहे की आपला पाया मजबूत झाला पाहिजे. हे बोर्ड आज घडले तर उद्या उठून ही चळवळ ही हातात घेतील आणि तिला एक चांगलं मोठं असं स्वरूप देतील यात शंका मला काही वाटत नाही. या ठिकाणी 22 संघ हे सादर होणार होते, सहभागी झालेले होते, पण काही अडचण असते त्यामुळे 3 संघ हे काही शक्य त्यांना झालं नाही. परंतु 19 संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यासाठी बालरंग परिषदेने विशेष एफर्ट्स घेतलेले आहेत की प्रत्येक शाळेसोबत कोऑर्डिनेशन करून त्यांच्याकडे नाटक बसवण्यापासून त्यांना संहिता देण्यापासून, कारण की धुळे शहरात पाहिलं तर आतापर्यंत नाटकाची तेवढी चळवळ नव्हती. 2 किंवा 3 संघ सहभागी व्हायचे. नाशिक किंवा जळगावला आम्ही येत असायचो, परंतु आता खऱ्या अर्थाने वाटतंय की हे यावेळेस 19 हे पुढच्या वेळेस 40 नक्की होते. मी तुझ्यापासून दूर जायला अजिबात तयार होत नाही, पण तू माझ्यापासून सुद्धा दूर जायला लागलास. तू कोण आहेस सांगून टाकायला लवकर. आपण काय खटखट नाही म्हणता, पटकन सांगून टाक. 1 घाव आणि 2 मुले. शाबास आजी, तुझा हाच तर स्वभाव मला फार आवडतो. तू किती पटकन निर्णय घेतेस माहितीये का तुला? अगं हे सगळं तुझ्यामुळे. तू कोण टिंब हेच तर पटत नाहीये ना. नसेल सांगायचं तर नको सांगू. मी काही तुला बोलवलं नव्हतं. मग का आलीस तू? आलीस ना आलीस, आता नाव सुद्धा सांगत नाहीस. अंजू, एकदम चिडत जाऊ नकोस. तू कधी शांतपणे विचार केलायस का की तुझ्या स्थितीला तुम्ही थोडा कारणीभूत आहेस ते? पहा, पुन्हा लेक्चर माझी सुरू केली. बरं मी सांगूनच टाकते मी कोण आहे ते. खरं म्हणजे अंजू, तूच मला ओळखायला पाहिजेस. माझं नाव प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तुझी स्मरणशक्ती दांडगी असायचं कारण मीच. बरं अच्छा. मग आज तू इथे कशी? अंजू, खरं सांगू, मला तुझी ही अवस्था नाही पाहावी. मला तू तुझ्यापासून दूर लोटलंस. मी सुद्धा विचार केला की अंजूपासून दूर राहूया आपण, पण आता मात्र मला असं वाटतं अंजूची साथ द्यायला पाहिजे. नाहीतर एवढी सोन्यासारखी मुलगी वाया जाईल. असं
जो माणूस या दुनियेत ओळखला जातो तो त्याच्या हुशारीवर, आणि ही हुशारी म्हणजे मी.